फ्रेंड्स, कसे आहात? आज आम्ही आलेलो आहोत नवले ब्रिज येथील पीके दम बिर्याणी हाऊस येथे चिकन बिर्याणी खाण्यासाठी. पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही रविवारी बिर्याणी खाण्यासाठी जाणार आहोत. मागच्या वेळी आमचं ठरत नव्हतं की चायनीज खायचं की बिर्याणी खायची, कारण मला बिर्याणी आवडते आणि मिस्टरांना चायनीज. मग काय आम्ही ठरवलं होतं की रविवारी बिर्याणी खाण्यासाठी. तर आज आम्ही आलेलो आहोत बिर्याणी खाण्यासाठी. आमचं अगोदरच ठरलेलं आहे बिर्याणी खायची म्हणून, तरी पण एकदा मिस्टर मेनू चेक करत होते की तुला आणखीन दुसरं काय हवं आहे का. नंतर असं नको व्हायला की हे खायचं राहून गेलं, ते खायचं राहून गेलं. मी म्हणणं त्यांना नक्की बिर्याणीच खायची आहे मला. मग त्यांनी त्यांच्यासाठी बांगडा फिश फ्राय थाळी आणि माझ्यासाठी चिकनची बिर्याणी असं ऑर्डर केली. मला तिथे थोडंसं हसायलाच आलं, कारण ते ना विचारत होते मला 4 वेळा तर विचारत होते, नक्की तुला बिर्याणी खायची आहे का, दुसरं काय नक्की खायचं आहे. मी म्हटलं हो, बिर्याणीच खायची आहे. मग काय, तिथे गेल्यानंतर ना एक छान सुविधा आहे गाईस. तिथे गेल्याबरोबर आपण ऑर्डर देईपर्यंत ना आपला थोडासा टाईम स्पेंड व्हावा म्हणून ना तांबडा आणि पांढरा रस्सा देतात. तो कोल्हापुरी तांबडा आणि पांढरा रस्सा असतो ना, आणि खरंच खूप छान टेस्टी लागतो. तो पांढरा रस्सा तर मी आवडीने खाते. तो लाल थोडासा तिखट असतो म्हणून मी नाही घेत, पण पांढरा रस्सा नक्की पिते मी. आणि सुरुवातीला काय मसाला पापड मागवला होता मिस्टरांनी, त्यांना आवडतो म्हणून. मला काही एवढं आवडत नाही, तरी पण मी ते बोलतात मला खा, थोडंसं खा, म्हणून मी त्यांच्यासाठी खाल्ला. पण छान होता गाईस मसाला पापड, एकदम टेस्टी होता. मसाला पापड खाईपर्यंत आमची बांगडा फिश फ्राय थाळी आली. त्याच्यामध्ये त्यांनी एक पीस रस्सामध्ये दिला होता आणि एक तवा फ्राय असा करून दिला होता. तो तवा फ्रायवाला पीस मी खाल्ला, फिश. आणि त्यांनी ते रस्सा भाजी वगैरे खाल्ली. तोपर्यंत आमची बिर्याणी पण आलेली आहे गाईस. मटका दम बिर्याणी मागवली होती आम्ही, कारण आम्ही इथे येऊ ना कधी पण आम्ही बिर्याणी खाण्यासाठी पीके दम बिर्याणी हाऊस इथेच जातो, कारण तिथेच छान टेस्टी बिर्याणी येते. दुसरीकडे मला नाही एवढी खायची इच्छा होत, कारण इथे ना साजूक तुपातील बिर्याणी मिळते. त्याच्यामुळे आम्ही इथेच येतो नेहमी बिर्याणी खाण्यासाठी. आणि मग काय, आम्ही बिर्याणी खाल्ली, थोडंसं एन्जॉय केला आणि मग काय घराकडे निघालो ॲटोनी. असा होता आमचा दिवस. बाय.